सर्वप्रथम जय शिवराय। 10 मेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये मालेगाव, धुळे, साक्री भाग तसेच अहिल्यानगर, बीड, लातूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणाची ढग संध्याकाळपर्यंत म्हणजे 4:30 पासून ते 6-7 वाजेपर्यंत घोंघावणार आहेत। त्यामुळे जास्त व्याप्ती नाहीये, पण स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झाकण्यासाठी 4:30 पासून एक वातावरण तुम्हाला पाहायला मिळालंय। पश्चिम साईडकडून आभाळ येईल, काळकुट्ट ढग असतील, 4:30 ते 5 दरम्यान ते आणखी बळकट होत जातील आणि तिथे स्थानिक वातावरणाचा पाऊस आणि त्यामध्ये वारं त्यामध्ये राहू शकतं। व्याप्ती मोठी नाही, पण ज्या भागांमध्ये गरमी कळकळ करेल 12-1 वाजता त्या भागातल्या शेतकऱ्यांनी ती झाकून ठेवलं तर चालेल, कारण की तुमच्याच परिसरामध्ये आगमन करते। तालुके जिल्हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात। जालना असेल, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, मराठवाडा आणि विदर्भामध्ये दुपारच्या लग्न समारंभाला 4:30 ते 5 वाजेपर्यंत तास नाहीये। संध्याकाळ सुद्धा उगाच 10 ते 5% भागातच या व्याप्तीचा विषय आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल 10% एवढी व्याप्ती त्याची जाऊ शकते। आणि विषय असा आहे की जास्त काही धाक धरू नका रात्रीच्या लग्नाचा सुद्धा, कारण की ही परिस्थिती मोजक्याच ठिकाणची आहे आणि 1-2 ठिकाणी याच्यामध्ये सापडू शकतात, पण सर्वांना भीती नाहीये। पश्चिम महाराष्ट्रात मात्र दिवस मावळता हे वातावरण जास्त सक्रिय असल्यामुळे काही भागांना स्थानिक शावर सारखा पाऊस, मध्यम पाऊस अशा गोष्टी 10 मेला घडू शकतात। 10 मे सुद्धा आणि त्याचबरोबर 13 आणि 14 मे सुद्धा पुणे परिसर, सांगली, सातारा परिसर, दक्षिण महाराष्ट्र परिसर इथे आहे। तर थोडक्यात अजूनही सांगायचं झालं तर मग आजचा वातावरण खराब असणारा जिल्हा कोणता आहे? नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण पश्चिम कन्नड भाग देखील आहे। त्यानंतर सांगलीमध्ये जो कोल्हापूर, निपाणी, बेळगावकडील भाग आहे यांना पाऊस मात्र मोठा होऊ शकतो काही 1-2 ठिकाणी चांगल्या पद्धतीने। कोकण किनारपट्टीला स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे। धाराशिव, सोलापूर, बीड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी काळकुट्ट आभाळामुळे वातावरण सक्रिय होऊ शकतं, दिवस मावळत्याची वेळ असू शकते। त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा प्रभाव आहे। पैठण मार्गे, अंबड मार्गे, शहागड मार्गे सक्रिय होण्याचा अंदाज आहे। घनसावंगीत कालच्यासारखं 1-2 ठिकाणी वातावरण सक्रिय होऊ शकतं। तर नांदेड, पुसद, डिग्रज, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठी व्याप्ती नाहीये, मात्र स्थानिक वातावरणाचा थोडा इफेक्ट जाणवतोय। स्थानिक वातावरण पुसद, डिग्रजला 1-2 ठिकाणी आहे। लग्न समारंभाला धाक नाहीये। यवतमाळसह अकोला, अमरावती, चंद्रपूर या भागामध्ये मोठा इफेक्ट नाहीये। नांदेडला 12-1 वाजता ढग जमा होतील। जो काही नांदेडचा पूर्वेकडील भाग आहे, जसे की अर्धापूर असेल, दक्षिण भाग असेल, उत्तर भाग हदगाव वगैरे साईड असेल, किनवट असेल, ते ढग स्थानिक वातावरण जमू लागतील। तिथेच 1-2 ठिकाणीच हा पावसाचा इफेक्ट आहे। वातावरण बाकी मोठं नाहीये, पण आभाळ मात्र खूप येणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्यामध्ये। जसं तुम्ही ऐकलंय त्याच पद्धतीनं इफेक्ट होणार आहे। सतर्क राहा। कांदा असेल, कुठल्याही पीक असतील सुरक्षित ठिकाणी हलवा। जास्त काही व्याप्ती नाही। जय शिवराय।